माझी मनू इकडे जाते तिकडे जाते, झुल्यावरी झोके घेते. मनू हळूहळू मोठी होते, अंगणात खेळायला बागडायला लागते. पण अगं मनू, अगं असं मुलीच्या जातीने अंगणात खेळत नसतात. अगं घरात ये, आबासाहेब रागवतील. अगं त्यांना बिलकुल पटणार नाही हे. अगं मुलीच्या जातीने आईला घरकामात मदत करायला पाहिजे. आणि हो, आईला भांडी घासायला पण मदत करायला पाहिजे. चल ये बरं घरात, चल लवकर हो, आबासाहेब रागवतील. मनू हळूहळू मोठी होते. एकदा खूप हिम्मत करून आबासाहेबांना मी म्हणाले, ऐकलं का, मला असं वाटतं मनूला 2 बुक शिकवा. काय म्हणाले? आजपर्यंत मुलींनी कधी शिकली आहे का? नाही. मी म्हंटल 2 बुक शिकवा मुलीला, तिला घरकाम शिकवा. आणि हा, वय झाल्यानंतर लगेच तिच्या लग्नाचं पहा, सगळे कामं आली पाहिजे तिला. हो. मनू हळूहळू मोठी होते, लग्नाची होते. आणि एक दिवस लग्न होऊन आपल्या सासरी जाते. मनू 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 आपल्या संसारात रमते, आपल्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची सेवा करते आणि चांगली आपल्या संसारात ती रम्मान होते. एक दिवस अचानक मनू दारात येऊन उभी राहते, पांढऱ्या साडीत. मनू, अगं मनू, हे काय? आणि हे काय केले? अगं पांढऱ्या साडीत. मनू, मनू काय झालं ग? मनू, अगं कसा आभाळ कोसळलं ग तुझ्यावर मनू. मनू असं नको व्हायला पाहिजे तर. महिनाताई माझी मनू विधवा होते हो मनू. पण एकदा मुलीचं लग्न झाल्यावर सासरच तिचं काही सगळं असतं. आबासाहेब परत तिला आपल्या सासरी पाठवतात. माझी मनू बिचारी, ती आपल्या सासरी जाते आणि आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करायला लागते. परत ती आपला संसार, हाच आपला संसार, सासू सासरे म्हणजेच आपले आई वडील असं समजून त्यांची सेवा करते. पण एक दिवस अचानक मनू दारात येऊन उभी राहते. मनू, अगं हा काय होतात? आणि ही साडी ही का फाटली? अगं हे काय झालं? कसे तुझे केस विसरलेले? मनू काय झालं सांग. मनू सांग. अगं मनू सांग. अगं काय झालं? काय झालं? महिनाताई, माझ्या मनूला दिवस गेले हो सासऱ्यापासून. महिनाताई, हो, त्या घरचा सासरा चुन्यावर पळून जातो, त्या घरचा सासरा चुन्यावर पळून जातो. महिनाताई, किती वाईट झालं हो माझ्या मनूला दिवस. मनू, ही गोष्ट कुणाला सांगू नको. हा, कुणाला सांगू नको. हा, आबासाहेबांना पण नाही. मनू, हा, चुप चुप राहा मनू. पण ही गोष्ट लपण्यासारखी नव्हती. आबासाहेबांना ही गोष्ट कळली. आबासाहेबांनी मनूला बोलावलं. आबासाहेब, आप्पासाहेब आणि भाऊसाहेब तिघही बसले. समोर 3 ग्लास ठेवले होते विषाचे. आबासाहेब म्हणाले, मनू, हे विषाचे ग्लास तू पी, नाहीतर आम्ही तरी पितो. माझी मनू बिचारी गरीब गा, तिने ते 3ही ग्लास घशाखाली रिचवले आणि धाडकन कोसळली. हो हो, माझी मनू धाडकन कोसळली. महिनाताई, आबासाहेबांनी इथेच तिला कुठेतरी पेवाट टाकलं. हो हो महिनाताई, माझी मनू. हो हो, इथेच कुठेतरी माझी मनू आहे. हो हो, आबासाहेबांनी. महिनाताई, माझी मनू. अगं मनू कुठे आहे तू? मनू, अगं कुठे आहे ग? अगं आबासाहेब, इथेच कुठेतरी पेवात माझी मनू आहे. इथेच कुठेतरी पेवात आहे. मनू, अगं एकदा तरी आई म्हण ग मला. मनू, एकदा तरी आई म्हण ग मनू.
म्हणताई इथेच माझी मनू आहे. अगं मनू एकदा तरी आई म्हण ग मला. मनू एकदा तरी आई म्हण ग. मनू एकदा तरी मला आई म्हण ग.